Hello students, I am Khivansara Manoj Lakhichand, Sri Neminath Jain High School, Chandwad. I teach you subject chemistry in 11th and 12th. Before starting today's lecture, I welcome all students who scored brilliant marks in 10th board examination and taken admission in Sri Neminath Jain High School, Chandwad. Dear friends, in today's lecture, we discuss very important and interesting topic, useful for not only for 11th science but also for 12th science. Now in today's lecture, we cover topic like first, which are the examination you face in 11th and 12th science. Question paper pattern not only for second term and annual exam but also for unit test, first term and examination. Then we discuss which are the learning objects for question paper pattern and what are the difficulty level of question asking in board examination. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सायन्स फॅकल्टी मध्ये वेलकम करतो आणि आज आपण जो टॉपिक बनणार आहोत हा फक्त केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे असं नाही. Near about same question paper pattern for physics, math and bio. टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जो गोंधळ होतोय की तुम्हाला कोणकोणते सब्जेक्ट फेस करायचे आहेत आणि नेमिनाथ जैन हायस्कूल मध्ये काही ऑप्शनल सब्जेक्ट आहेत का, तर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला मी कोणकोणते सब्जेक्ट त्यांचं वेटेज या ठिकाणी मी एक्सप्लेन करतोय, लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 11th आणि 12th जर तुम्ही रिझल्ट शीट किंवा रिझल्ट कार्ड एखाद्या जुन्या विद्यार्थ्याचं बघितलं असेल या नवीन बॅचचं बघितलं असेल तर आपल्याला असं लक्षात येईल की 600 मार्क्स म्हणजे 5 किंवा 6 सब्जेक्ट. आता 5 किंवा 6 का, तर मी या ठिकाणी व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतो. आपलं जे रिझल्ट शीट असेल ते एकूण रिझल्ट शीट 600 मार्कांसाठी असेल. आता या ठिकाणी कोणकोणते सब्जेक्ट्स आपण घेऊ शकतो, चूज करू शकतो, बघूया. फर्स्ट सब्जेक्ट आहे इंग्लिश, मराठी, फिजिक्स, केमिस्ट्री, mathematics, bio. These are the 6 principal subject and each subject maximum marks, each subject for 100 marks, each subject for 100 marks. जर आपण टोटल केली 600 marks. There are another compulsory subject. First, environmental education and physical education. But these two are the grade subject. But these two are the grade
सब्जेक्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, ए नेमिनाथ जैन किंवा आपण जर काही जुन्या विद्यार्थ्यांना विचारलं, सम स्टुडंट्स आर इंटरेस्टिंग इन इंजिनिअरिंग फॅकल्टीज, सम स्टुडंट्स आर इंटरेस्टिंग इन मेडिकल फॅकल्टीज लाईक MBBS, BMS, DHMS, BHMS किंवा फार्मसी फॅकल्टी लाईक D फार्म, B फार्म, M फार्म एक्सेट्रा एक्सेट्रा. आता विद्यार्थी मित्रांनो, हे मोस्ट ऑफ द स्टुडंट हे सर्व 6 सब्जेक्ट चूज करून 11th आणि 12th ची एक्झाम फेस करत असतात. काही स्टुडंटला तुम्ही ए ग्रुप किंवा बी ग्रुप, मी ए ग्रुप घेतलाय, काही विद्यार्थी म्हणतात, तुमचे विद्यार्थी किंवा इतर कॉलेजेस मध्ये असतील ते एकमेकांमध्ये अशी चर्चा किंवा तुम्ही पण चर्चा ऐकली असेल की मी ए ग्रुप चॉईस केलेला आहे, बी ग्रुप चॉईस केलेला आहे. ऍक्च्युली हा ए ग्रुप आणि बी ग्रुप हे ऍक्च्युली ओल्ड कन्सेप्ट आहे, पण तरी या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना टिपिकली इंजिनिअरिंग फॅकल्टीकडे जायचं आहे, असे विद्यार्थी जनरली मॅथमॅटिक्स ठेवतात आणि जास्त लक्ष मॅथकडे ठेवतात. ओके. आपल्या नेमिनाथ जैन हायस्कूल मध्ये विद्यार्थी मित्रांनो, डेअरी, ॲनिमल सायन्स आणि डेअरी हा एक सुद्धा सब्जेक्ट आहे. आता मी तुम्हाला 1 बाय 1 समजून सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना मोस्ट ऑफ द स्टुडंट इंग्लिश, मराठी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो हे 6 प्रिन्सिपल सब्जेक्ट ठेवतात. काही विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स थोडं टफ जातं, असे विद्यार्थी आपल्या नेमिनाथ जैन हायस्कूल मध्ये ॲनिमल सायन्स अँड डेअरिंग किंवा डेअरी या ठिकाणी म्हणूया 200 मार्कांचा सब्जेक्ट निवडत असतात. आता हे 200 मार्क्स कोणत्या 2 सब्जेक्टला और आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, दो स्टुडंट विच आर इंटरेस्टेड इन डेअरी, दॅट मीन्स ॲनिमल सायन्स अँड डेअरी, या विद्यार्थ्यांना 2 सब्जेक्ट ऑप्शनल सब्जेक्ट ते 2 सब्जेक्ट ड्रॉप करू शकतात. एक आहे मराठी 100 मार्क्स आणि सेकंड आहे मॅथमॅटिक्स 100 मार्क्स. म्हणजे अशा विद्यार्थ्यांना इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि 200 मार्कांचा डेअरी, टोटल 600 मार्क्स एन्व्हायरमेंटल अँड फिजिकल एज्युकेशन कंपल्सरी सब्जेक्ट. ओके. विद्यार्थी मित्रांनो, काही कॉलेजमध्ये बायो सब्जेक्टला जॉग्राफी सारखे काही सब्जेक्ट और असतात किंवा IT, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स असेच देखील सब्जेक्ट और असतात. परंतु आपल्या नेमिनाथ जैन हायस्कूल मध्ये फक्त ॲनिमल सायन्स अँड डेअरी हा 200 मार्कांचा वेटेज असलेला सब्जेक्ट, तो पण मॅथमॅटिक्स आणि मराठी या 2 सब्जेक्टला और असेल. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिक कडे येऊया आपण. इन टुडेज लेक्चर वी डिस्कस मेनली क्वेश्चन पेपर पैटर्न, chapter wise marks distribution. Dear friends, in 11th and 12th you face examination like unit test, first term end exam, unit test second, annual examination, practical examination. Now we discuss one by one in detail. तसं पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झामिनेशनचे 2 पार्ट्स
या ठिकाणी आपण करू शकतो. फर्स्ट पार्ट आहे फर्स्ट टर्म आणि सेकंड आहे सेकंड टर्म. जनरली नियर अबाउट दिवाळी व्हॅकेशनच्या अगोदर फर्स्ट टर्म आणि दिवाळी व्हॅकेशनच्या नंतर सेकंड टर्म सुरू होत असतो. परंतु या कोविड-19 मुळे हे वर्ष पूर्णतः डिस्टर्ब झालेलं आपल्याला दिसून येते. आपलं कॉलेज सुद्धा केव्हा सुरू होईल या मोमेंटला कोणी सांगू शकणार नाही. परंतु तुमचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आम्ही ऑनलाईन टीचिंग युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्याची तुम्हाला कल्पना या अगोदरच मी दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिककडे येऊया. फर्स्ट टर्म मध्ये आपल्याला 2 एक्झाम फेस करायचे आहे. युनिट टेस्ट फर्स्ट, each subject for 25 marks, time duration 1.5 म्हणजे 1.5 तास. त्यानंतर फर्स्ट टर्म एंड एक्झाम 50 marks for weightage of each subject, time duration for exam is 2.5 म्हणजे 2.5 तास. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंड टर्म. सेकंड टर्म मध्ये सुद्धा आपल्याला एक युनिट टेस्ट फेस करायची आहे. सेकंड टर्म मध्ये युनिट टेस्ट सेकंड 25 marks for each subject, टाइम ऍज युजल फर्स्ट प्रमाणे 1.5 तास. Annual examination. Annual examination divided in 2 topics or 2 exam. First, theory marks and second, practical examination. आता annual examination चा पॅटर्न विद्यार्थी मित्रांनो फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो या 3 सब्जेक्ट साठी पॅटर्न आहे 70-30. 70 मार्क्स थेरी रिटन एक्झामिनेशन, 30 मार्क्स प्रॅक्टिकल. वन्स अगेन आय रिपीट, विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो या 3 सब्जेक्ट साठी 70-30 चा पॅटर्न आहे. तर उरलेले 3 सब्जेक्ट्स इंग्लिश, मराठी आणि मॅथमॅटिक्स या 3 सब्जेक्ट साठी पॅटर्न आहे 80-20. 80 मार्कांचा थेरी पेपर असेल, रिटन पेपर असेल आणि 20 मार्कांचा मॅथ्स साठी प्रॅक्टिकल असेल आणि इंग्लिश आणि मराठी साठी ओरल एक्झामिनेशन असेल. म्हणजे मराठी, इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स पॅटर्न कसा येईल 80-20. तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो पॅटर्न काय आहे 70-30. अंडरस्टँड. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचे 11चे एका सब्जेक्टची जर आपण मार्कांचं समेशन केली, युनिट टेस्ट फर्स्ट 25 मार्क 25 मार्क्स, फर्स्ट टर्म 50 marks, unit test second 25 marks, theory paper 70 marks, practical exam 30 marks. जर आपण याची समेशन केली, समेशन किती मार्कांची येईल 200 मार्क्स. परंतु आपल्याला प्रत्येक चॅप्टरचं प्रत्येक सब्जेक्टचं वेटेज किती आहे 100 मार्क्स. ओके. मग या ठिकाणी तुमचं जेव्हा फायनल रिझल्ट शीट तुम्हाला प्राप्त होईल 11 साठी ॲज वेल ॲज 12 साठी आफ्टर बोर्ड एक्झामिनेशन, 10वीचं जसं तुम्हाला मार्कशीट प्राप्त झालं त्याच पद्धतीने 12th HSCचं मार्कशीट तुम्हाला प्राप्त होईल. त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आता जर 11चं बोलायचं म्हटलं तर प्रत्येक सब्जेक्टची तुमची ऍक्च्युली पूर्ण वर्षभरामध्ये
अशा पद्धतीने 200 मार्कांची एक्झाम होणार आहे आणि जेव्हा तुमचं फायनल रिझल्ट येईल तर ते फायनल रिझल्ट इज द ॲव्हरेज रिझल्ट. 200/2 इज इक्वल टू 100 मार्क्स हे मी एका सब्जेक्टचं अनालिसिस करून दाखवत आहे. वन सेकंड आय रिपीट, हे एका सब्जेक्टचं अनालिसिस या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगत आहे. सेम अनालिसिस बायोसाठी, फिजिक्ससाठी आणि 80-20चा पॅटर्न नुसार सेम अनालिसिस फॉर मॅथ, मराठी अँड इंग्लिश. एन्व्हायरमेंटल सायन्स आणि फिजिकल एज्युकेशन हे मात्र ग्रेट सब्जेक्ट आहे. जस्ट आय टोल्ड यू. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही व्यवस्थितपणे ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचं संपूर्ण वर्षाचं तुम्ही किती मेहनत घेतली. त्या ठिकाणी संपूर्ण वर्षाचं फायनल रिझल्ट शीट जे असेल ते संपूर्ण वर्षाचं तुमचं काय असेल, ॲव्हरेज असेल. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पेपर पॅटर्न बघण्या अगोदर तुम्हाला लर्निंग ऑब्जेक्ट्स आणि डिफिकल्टी लेवल ऑफ क्वेश्चन पण माहिती असणं आवश्यक आहे. जेव्हा एखादा एक्झामिनर क्वेश्चन पेपर सेट करत असतो तेव्हा त्याच्या माइंड मध्ये फक्त हुशारच विद्यार्थी असतात असं नाही. नो डाऊट, ऑल एनिमिनास जैन स्टुडंट्स, यू आर ब्रिलियंट स्टुडंट, नो डाऊट. परंतु विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पेपर सेट करत असताना क्वेश्चन पेपर सेटरला काही गोष्टी माइंड मध्ये ठेवाव्या लागतात. त्यापैकी पहिली गोष्ट आहे लर्निंग ऑब्जेक्ट. लर्निंग ऑब्जेक्ट म्हणजे काय? क्वेश्चन पेपर पॅटर्न सेट करत असताना बोर्डाने जे काही लर्निंग ऑब्जेक्ट ठरवून दिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल काही क्वेश्चन्स हे नॉलेजचे असले पाहिजे. सम क्वेश्चन्स आर द टाइप ऑफ अंडरस्टँडिंग, सम क्वेश्चन्स आर बेस्ड लाईक ऍप्लिकेशन्स अँड स्किल. तर यांचं सुद्धा एक फिक्स पर्सेंटेज या ठिकाणी आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी नॉलेजसाठी 30% ऑफ क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन नॉलेज क्वेश्चन्स, 42% क्वेश्चन्स बेस्ड ऑन अंडरस्टँडिंग, 28% क्वेश्चन्स बेस्ड ऑन ऍप्लिकेशन अँड स्किल. आता थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला समजून सांगतो. नॉलेज 30% क्वेश्चन्स हे नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स असतात. नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स म्हणजे कोणते क्वेश्चन्स? फॉर एक्झाम्पल डिफाईन, व्हॉट इज, एक्सप्लेन, असे सिंपल क्वेश्चन जे असतात. एखादा टॉपिक तुम्हाला किती त्या ठिकाणी तुम्हाला नॉलेज प्राप्त झालेलं आहे, आकलन झालेलं आहे. 30% क्वेश्चन्स हे नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स असतात. 42% बघा विद्यार्थी मित्रांनो, पुष्कळचा पर्सेंटेज कव्हर झालेला आहे. 42% क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग म्हणजे काय? तर तुम्हाला तो टॉपिक, तो सब्जेक्ट, तो चॅप्टर किती समजला आहे, किती आकलन झालेलं आहे, त्यावर आधारित क्वेश्चन्स हे 42% क्वेश्चन्स विचारावे लागतात, विचारले जातात. त्यानंतर ऍप्लिकेशन अँड स्किल. ऍप्लिकेशन म्हणजे पहिल्या 2 टॉपिकवर नो डाऊट तुम्हाला समजलेलं आहे, माहिती पण झालेली आहे नॉलेज मध्ये, आकलन पण झालेलं आहे अंडरस्टँडिंग मध्ये. आता त्या टॉपिकवर तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जातील की त्याच्यावर ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स असते. ऍप्लिकेशन बेस्ड फॉर एक्झाम्पल न्यूमेरिकल्स असते. आता न्यूमेरिकल्स असताना व्हॉट इज फॉर्म्युला हा नॉलेज झाला, परंतु जर तुम्हाला त्या फॉर्म्युल्यावर आधारित एखादा न्यूमेरिकल विचारला गेला तर तो कशामध्ये येईल?
ऍप्लिकेशन अँड स्किल मध्ये येईल. स्किल बद्दल म्हणायचं म्हटलं तर काही वेळेला तुम्हाला डायग्राम विचारले जाईल. डायग्राम प्रामुख्याने बायोमध्ये विचारले जातात. केमिस्ट्रीचे असे काही चॅप्टर्स आहेत की ज्यामध्ये डायग्राम्स आहेत. तर जे क्वेश्चन्स किंवा असे क्वेश्चन्स ज्यामध्ये तुम्हाला थोडं डोकं वापरायचं आहे ते क्वेश्चन्स ऍप्लिकेशन आणि स्किल मध्ये येईल. यांचं परत एकदा वेटेज बघा. 30% नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स, 42% अंडरस्टँडिंग, 28% ऍप्लिकेशन्स अँड स्किल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचं किती मार्कांचं आहे? फॉर एक्झाम्पल 70 मार्कांचा अॅन्युअल एक्झाम साठी अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी कन्व्हर्जन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला जर 70 मार्कांची अॅन्युअल क्वेश्चन पेपर सेट करायची आहे, किती मार्कांची? 70 मार्कांची. तर त्या 70 मार्कांसाठी 30% म्हणजे 7 × 21 जवळपास 21 मार्क्स क्वेश्चन्स हे माझे काय असले पाहिजे? नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स असले पाहिजे. राईट. 28% म्हणजे जवळपास 19 मार्क्स, जवळपास म्हणतो या ठिकाणी लक्षात घ्या, ऍक्युरेटली करते मी, नियर अबाउट 19 मार्क्स हे ऍप्लिकेशन्स आणि स्किल्सचे असतील. आणि 70 मार्कांपैकी 42% म्हणजे जवळपास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक रफली 21, 19 समेशन किती झाले? 40 आणि उरलेले 30 मार्क्स हे कोणते क्वेश्चन्स असतील? अंडरस्टँडिंगचे. हे पर्सेंटेज फिक्स आहे. 30, 42, 28. तुम्हाला 70% 70 मार्कची क्वेश्चन पेपर अॅन्युअल क्वेश्चन पेपर साठी अशा पद्धतीचं नियर अबाउट मार्क्सचं नॉलेज अंडरस्टँडिंग ऍप्लिकेशन क्वेश्चन्स असतील. त्याच पद्धतीने 50 मार्कांची जर मला क्वेश्चन पेपर सेट करायचे असेल तर या पर्सेंटेज नुसार हे मार्क या ठिकाणी काय होतील? व्हेरीफाय होते. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, सेकंड पार्ट आहे क्वेश्चन पेपर सेट करत असताना क्वेश्चन पेपर सेटरच्या डोक्यामध्ये तो विद्यार्थी, सर्व प्रकारचे विद्यार्थी त्याला कन्सिडर करावे लागतात. ऍव्हरेज विद्यार्थी, पास विद्यार्थी, ब्रिलियंट विद्यार्थी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी विद्यार्थी. नो डाऊट ऑल स्टुडंट्स तुम्ही सर्व एक्स्ट्रा ऑर्डिनरी विद्यार्थी आहात. पण तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पेपर सेट करत असताना टाइप ऑफ डिफिकल्टी ऑफ क्वेश्चन पेपर किंवा क्वेश्चन कसे असतात त्याकडे आपण बघूया. इझी, सोपे प्रश्न, इझी क्वेश्चन्स वेटेज आहे 30%. ऍव्हरेज वेटेज आहे 50%. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 50 आणि 30 80% क्वेश्चन्स, 80% क्वेश्चन्स हे इझी आणि ऍव्हरेज टाइप ऑफ क्वेश्चन्स असतात. 80% विद्यार्थी मित्रांनो, टू मच पर्सेंटेज 50 + 30, 80% क्वेश्चन्स आर इझी अँड ऍव्हरेज टाइप ऑफ क्वेश्चन्स. फक्त 20% क्वेश्चन्स हे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स असतात. लक्षात घ्या. वन्स अगेन आय रिपीट, नियर अबाउट 80% of questions are easy and average type of questions, and only 20% of questions are difficult, that means hard type of questions. Okay, understand? आता विद्यार्थी मित्रांनो, वन्स अगेन जर मला 70 मार्कांची अॅन्युअल एक्झाम फेस करायची आहे किंवा 70% किंवा 70 मार्कांची मला केमिस्ट्रीचा अॅन्युअलचा पेपर सेट करायचा आहे, तर 70 मार्कांचं मी या ठिकाणी अनालिसिस कसं करेन? वरच्या प्रमाणे बघा. 30% क्वेश्चन्स, 70 मार्कांपैकी इझी क्वेश्चन 30% म्हणजे जवळपास 21 मार्क्स इझी क्वेश्चन्स असतील. 50% म्हणजे 70 मार्कांचा 50%
म्हणजे 35 मार्क्स हे ऍव्हरेज असते. ओके, ओनली 20% मार्क्स डिफिकल्ट क्वेश्चन. 20% 70 मार्कांचं 20% नियर अबाउट 14 मार्क्स काय असते, डिफिकल्ट क्वेश्चन असते. ही समेशन करा डिअर फ्रेंड्स. ही समेशन किती, 70. ही समेशन किती आली, 70 आली. राईट. 70 मार्कांसाठी हे वेटेज आलं. समजा फर्स्ट टर्मची मला क्वेश्चन पेपर सेट करायची. फर्स्ट टर्म साठी केमिस्ट्रीचा क्वेश्चन पेपर कितीचा असेल, 50 मार्कांचा असेल. तर 50 मार्कांसाठी 2.5 तासाचा जो क्वेश्चन पेपर तुम्हाला फेस करायचा आहे, 2.5 तास तुम्हाला वेळ असणार आहे. तर या 50 मार्कांसाठी विद्यार्थी मित्रांनो 30% दॅट मीन्स नियर अबाउट 15 मार्क्स क्वेश्चन्स इझी असतील. 50 मार्कांचं 50% दॅट मीन्स 25 मार्क्स क्वेश्चन्स काय असतील, तर ऍव्हरेज असेल. तर ओनली 20%, 50 मार्कांचं 20% दॅट मीन्स 10 मार्क्स क्वेश्चन्स काय असतील, डिफिकल्ट असेल. ओके, ज्या पद्धतीने तुम्हाला मी 70 मार्कांचं इझी, ऍव्हरेज, डिफिकल्ट या ठिकाणी मी अनालिसिस करून दाखवलं, त्याच पद्धतीने 50 मार्कांचं इझी, ऍव्हरेज आणि डिफिकल्ट टाइप ऑफ क्वेश्चन्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पेपर काढणं एवढं सोपं नाहीये. तसं जस्ट फक्त तुम्हाला मी आयडिया देतोय. इझी 21 मार्कांचे क्वेश्चन्स, फॉर एक्झाम्पल 30% क्वेश्चन इझी आहे. मग या इझी मध्ये नॉलेजचे पण आले पाहिजे, अंडरस्टँडिंगचे पण आले पाहिजे आणि ऍप्लिकेशन अँड स्किलचे पण यावे लागतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे 3 फॅक्टर आणि हे 3 फॅक्टर क्वेश्चन पेपर सेट करत असताना अ लॉट ऑफ फॅक्टर डोक्यामध्ये ठेवून, माइंड मध्ये ठेवून क्वेश्चन पेपर या ठिकाणी काढावे लागते. लक्षात घ्या. असो, क्वेश्चन पेपरचा पॅटर्नशी आणि क्वेश्चन पेपर तुम्हाला काढायची नाहीये, ते शिक्षकांचं आहे. शिक्षकाच्या डोक्याचा ताण येतो, ते बघतील. तुम्हाला फक्त आयडिया म्हणून मी या ठिकाणी काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आपल्या ओरिजिनल क्वेश्चन पेपर पॅटर्न कडे येऊया. आता जस्ट आय टोल्ड यू इन 11th and 12th आपल्याला वेगवेगळ्या एक्झाम फेस करायच्या आहेत. 11th जर आपण म्हणायचं म्हटलं तर युनिट टेस्ट फर्स्ट टर्म, सेकंड टर्म. 12th मध्ये युनिट टेस्ट फर्स्ट टर्म, सेकंड युनिट टेस्ट कॉलेज कंडक्ट करतं आणि अॅन्युअल एक्झाम जी आहे बोर्ड कंडक्ट करतं. आपल्याला माहिती आहे 30 मार्कांचं प्रॅक्टिकल मात्र आपण कॉलेज लेवलला कंडक्ट करत असतो, हेही तुम्हाला माहिती आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, अतिशय व्यवस्थितपणे क्वेश्चन पेपर पॅटर्न समजून घ्या. सर्व विद्यार्थ्यांनी 11वी ॲज वेल ॲज 12वी, 11वीच्या तसंच 12वीच्या विद्यार्थ्यांना मी काय सांगतो लक्षात घ्या. 11वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी, सायन्सच्या विद्यार्थ्यांनी A4 साईजची नोटबुक तयार करायची आहे केमिस्ट्रीसाठी. आणि त्या A4 साईजच्या नोटबुक मध्ये अतिशय सिस्टमॅटिक, सिम्पली तुम्हाला प्रत्येक अतिशय सोप्या आणि एकदम इंटरेस्टिंग वेगवेगळ्या पेनचा वापर करून, ज्या पद्धतीने मी इथं वेगवेगळ्या चॉकचा वापर केलेला आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला अतिशय सुंदर अक्षरामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पेजवर, जसं पहिल्या पेजवर तुम्हाला कोणकोणते एक्झाम फेस करायची आहे, त्याच्या खाली वेटेज ऑफ लर्निंग ऑब्जेक्ट, डिफिकल्टी, नेक्स्ट पेजवर क्वेश्चन पेपर पॅटर्न फॉर युनिट टेस्ट, नेक्स्ट पेज क्वेश्चन पेपर पॅटर्न फॉर फर्स्ट टर्म आणि पुढच्या पेजवर क्वेश्चन पेपर पॅटर्न फॉर अॅन्युअल एक्झाम, असं अतिशय सुंदर स्वच्छ अक्षरामध्ये लिहून काढायचं आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, मी सगळं अतिशय छानपैकी लिहिलेलं आहे. पूर्ण लेक्चर झाल्यानंतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि अतिशय छानपैकी व्यवस्थितपणे तुमच्या वहीवर त्या ठिकाणी उतरवायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे.
आता विद्यार्थी मित्रांनो आपण वन बाय वन जाऊया. प्रथमतः बघूया क्वेश्चन पेपर सेट करत असताना देयर आर टोटल 4 सेक्शन. देयर आर हाऊ मेनी सेक्शन? देयर आर टोटल 4 सेक्शन. ए सेक्शन, बी सेक्शन, सी सेक्शन आणि डी सेक्शन. विद्यार्थी मित्रांनो तुमची क्वेश्चन पेपर या 4 सेक्शन मध्ये सेट होणार आहे. ए सेक्शन, बी सेक्शन, सी सेक्शन अँड डी सेक्शन. ओके. ए सेक्शन मध्ये कोणते बरे क्वेश्चन्स येणार आहे? ए सेक्शन इज ए कंपल्सरी सेक्शन. ए सेक्शन जो आहे हा कंपल्सरी सेक्शन आहे. कुठलाही ऑर ए सेक्शन साठी अवेलेबल नाही. ए सेक्शन मध्ये 2 क्वेश्चन्स आहेत प्रामुख्याने. क्वेश्चन फर्स्ट एमसीक्यू, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, 4 ऑप्शन असतील. त्यापैकी तुम्हाला ॲक्युरेट एक ऑप्शन काय करायचं आहे? सिलेक्ट करायचं आहे. क्वेश्चन ए सेक्शन मध्ये पहिला क्वेश्चन आहे फर्स्ट क्वेश्चन एमसीक्यू क्वेश्चन अँड सेकंड क्वेश्चन व्हेरी शॉर्ट आन्सर. व्हेरी शॉर्ट आन्सर. जवळपास एकाच आन्सर मध्ये त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ बॉक्साइड ओर? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ रस्ट? गिव IUPAC नेम ऑफ इथिल अल्कोहोल, एक्सेट्रा एक्सेट्रा. फक्त एका सेंटेन्स मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर लिहायचा आहे. ए सेक्शन कंपल्सरी सेक्शन, कुठलाही ऑर नसेल. क्वेश्चन फर्स्ट एमसीक्यू, क्वेश्चन सेकंड व्हेरी शॉर्ट आन्सर. ओके. बी सेक्शन, बी सेक्शन मध्ये विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट आन्सर फर्स्ट, शॉर्ट आन्सर फर्स्ट इच कॅरी 2 मार्क्स. 2 मार्कांचे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स असतील. सी सेक्शन मध्ये सुद्धा शॉर्ट आन्सर सेकंड टाइपचे असतील. इट कॅरी 3 मार्क्स. दॅट मीन्स या ठिकाणी काय सांगतो लक्षात घ्या, हा क्वेश्चन 1 एमसीक्यू आणि व्हेरी शॉर्ट आन्सर हा प्रत्येक क्वेश्चन कॅरी 1 मार्क. या प्रत्येक सब क्वेश्चनला किती मार्क असेल? 1 मार्क असेल. बी सेक्शन मध्ये शॉर्ट आन्सर असेल. कोणाचे किती आपण बघणार नंतर. बी सेक्शन 2 मार्कांचे सब क्वेश्चन्स असतील. सी सेक्शन 3 मार्कांचे सब क्वेश्चन्स असतील. आणि डी सेक्शन इज लॉन्ग आन्सर क्वेश्चन्स टाइप ऑफ सेक्शन. इट कॅरी 4 मार्क्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो केमिस्ट्री बद्दल सांगायचं म्हटलं तर एमसीक्यू आणि व्हेरी शॉर्ट आन्सर 1 मार्कांचे क्वेश्चन्स असतील. शॉर्ट आन्सर 2 मार्कांचे क्वेश्चन्स असतील बी सेक्शन मध्ये. शॉर्ट आन्सर सेकंड टाइप 3 मार्कांचे क्वेश्चन्स असतील सी सेक्शन मध्ये. तर केमिस्ट्री मध्ये मॅक्सिमम मार्क्स क्वेश्चनला असेल, सब क्वेश्चनला असेल 4 मार्क्स. लॉन्ग आन्सर क्वेश्चन सेक्शन डी. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला समजून घेतल्यानंतर आता आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न कडे जाणार आहोत. या ठिकाणी बघा मी युनिट टेस्ट, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म प्रत्येक एक्झामचं क्वेश्चन पेपर पॅटर्न अतिशय तुम्हाला क्लासिफाय किंवा सहज समजेल अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. या मुवमेंटला तुम्हाला असं ब्लॅकबोर्डवर सगळं गोंधळ दिसत असेल, पण तुम्हाला जेव्हा आता मी 1 बाय 1 समजून सांगतोय सगळ्या गोष्टी याच्यातल्या तुम्हाला उलगत जातील, आकलन होत जातील. आता विद्यार्थी मित्रांनो बघूया इथं पहिले आपण पहिला हा टॉपिक बघा. टाइप ऑफ सेक्शन. जस्ट I told you, you face 4 sections for each question paper, each exam, A, B, C and D.
टाइप ऑफ क्वेश्चन जस्ट आय टोल्ड यू ए सेक्शन साठी आहे MCQ and very short answer 1 mark each. B section short answer first type of questions carry 2 marks each. C section short answer second type of questions carry 3 marks each question. D section long answer type of questions, each sub question carry 4 marks. Okay, once again I repeat, A section is compulsory section for all type of unit test, first term, second term. प्रत्येक एक्झाम साठी पहिला जो क्वेश्चन असेल, पहिला सेक्शन तो काय असेल, कंपल्सरी, कोणताही और त्या सेक्शनला नसेल. मात्र बाकीच्या सेक्शन साठी और आहे. आता या ठिकाणी तुम्हाला मी क्वेश्चन पेपर पॅटर्न समजून सांगण्या अगोदर विथ ऑप्शन, विदाउट ऑप्शन हे तुम्हाला मी समजून सांगतो अगोदर, म्हणजे तुमचा ब्लॅकबोर्ड पूर्ण क्लिअर तुम्हाला लक्षात येईल. आता विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्रीसाठी युनिट टेस्ट, मग फर्स्ट असो युनिट टेस्ट किंवा सेकंड युनिट टेस्ट असो, 25 मार्कांची. केमिस्ट्रीसाठी 25 मार्कांची जी युनिट टेस्ट आहे, दॅट मीन्स मार्क्स विदाउट ऑप्शन 25 मॅक्झिमम मार्क्स आपल्याला प्राप्त होणार आहे. परंतु क्वेश्चन पेपर ही विथ ऑप्शन नियर अबाउट 36 मार्कची सेट होणार आहे. फर्स्ट टर्मचं मॅक्झिमम मार्क्स यू गॉट 50. दॅट मीन्स मार्क्स विदाउट ऑप्शन 50 मार्क. आणि विद्यार्थी मित्रांनो, ऑरचे प्रश्न, ऑप्शनलचे प्रश्न बेरीज करून समेशन करून 70 मार्कांची क्वेश्चन पेपर सेट होणार आहे. 70 मार्क्स ऑप्शनल सह, और सह क्वेश्चन्स आणि 50 मार्क्स विदाउट ऑप्शनल. ओके, त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, अॅन्युअल एक्झाम जी आपल्याला केमिस्ट्रीसाठी 70 मार्कांची फेस करायची आहे, या 70 मार्कांपैकी 70 मार्क्स विदाउट ऑप्शन अँड विथ ऑप्शन 98 मार्क्स. 98 मार्क्स. आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप लक्षात येईल. आता आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो, अगोदर युनिट टेस्टचा कसा क्वेश्चन पेपर पॅटर्न असेल ते अगोदर समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, युनिट टेस्ट फॉर केमिस्ट्री 25 मार्क्स. ओके, क्वेश्चन ए सेक्शन. ए सेक्शन मध्ये कंपल्सरी 2 सब्जेक्ट असतील, सॉरी कंपल्सरी 2 क्वेश्चन्स असतील. ए सेक्शन युनिट टेस्ट साठी क्वेश्चन फर्स्ट MCQ मल्टिपल चॉइस क्वेश्चन, 4 ऑप्शन दिले जातील. आउट ऑफ दिस 4 ऑप्शन यू कॅन सिलेक्ट करेक्ट ऑप्शन. ओके, युनिट टेस्ट साठी क्वेश्चन फर्स्ट ए सेक्शन चालू सध्या. ए सेक्शन मध्ये युनिट टेस्ट साठी क्वेश्चन फर्स्ट MCQ क्वेश्चन. देयर आर 4 MCQ. रोमन आकड्यामध्ये लिहिलं इथे बघा, 1 2 3 4. दॅट मीन्स 1 to 4 4 MCQs 4 मार्कांसाठी विचारले जातील. क्वेश्चन सेकंड मध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर इच कॅरी 1 मार्क. 1 to 3 सब क्वेश्चंस, 1 to 3 सब क्वेश्चंस 3 marks. That means for unit test A section carry total how many marks? 4 plus 3, that means 7 marks. Okay, no option for A section. मी पुन्हा रिपीट करतोय. Now for unit test B
section, short answer first type of question, each carry 2 mark. क्वेश्चन नंबर, आता या ठिकाणी बी सेक्शनचं, या ठिकाणी बी सेक्शन असं लिहून त्याच्या खाली काय लिहिलेलं असेल माहिती का? अटेम्प्ट एनी 4 ऑफ द फॉलोइंग. अटेम्प्ट एनी 4 ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला बी सेक्शन युनिट टेस्ट साठी 6 सब क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले असतील. हाऊ मेनी? देयर आर 6 sub questions for unit test in section B. Out of these 6 questions, question number 3, question number 4, question number 5, question number 6, question number 7 and question number 8. Out of these 6 questions, you attempt any 4. या 6 सब क्वेश्चन्स पैकी तुम्हाला कोणतेही चार सब क्वेश्चनचं काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? आन्सर द्यायचा आहे. दॅट मीन्स फॉर बी सेक्शन अटेम्प्ट एनी 4 into 2 maximum you got 8 marks for B section, but with option how many marks? 6 into 2, that means 12 marks. Okay? C section, short answer second type questions, each question carry 3 marks. प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स आहे? 3 मार्क्स आहे. फॉर युनिट टेस्ट सी सेक्शनच्या खाली असं लिहिलेलं असेल अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग. खालील प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहा. फॉर C section and for unit test total 3 questions. Question number 9, question number 10 and question number 11. Out of these 3 questions you give answer any 2 of the following. या 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची आन्सर द्यायची आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहे, ऑप्शनल क्वेश्चन्स आहे. या ठिकाणी मात्र एकच ऑप्शनल क्वेश्चन आहे. 3 पैकी तुम्हाला 2 क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे. ओके? फॉर बी सेक्शन लॉंग आन्सर क्वेश्चन कॅरी 4 मार्क्स. या ठिकाणी युनिट टेस्ट साठी विद्यार्थी मित्रांनो अटेम्प्ट एनी 1 तुम्हाला 2 क्वेश्चन प्रोव्हाइड केले जातील. Question number 12 and question number 13. Out of these 2 questions, you can answer only 1 question. 12 नंबरच्या क्वेश्चनला विद्यार्थी मित्रांनो 13 नंबरचा क्वेश्चन काय असेल? और असेल. ओके? आता तुम्ही विदाउट ऑप्शन विथ ऑप्शनची समेशन करा. या ठिकाणी आपण अगोदर विथ ऑप्शनचे समेशन करूया. 4 + 3 कंपल्सरी आहे 7 मार्क्स प्लस बी सेक्शनचे 6 क्वेश्चनचे 6 to the 12. 4 + 3 + 12 + 9 + 8. जर तुम्ही ही समेशन केली तर ही समेशन किती येईल विद्यार्थी मित्रांनो? 36. म्हणजे तुमचा 36 मार्कांचा क्वेश्चन पेपर सेट होणार आहे. त्यापैकी मॅक्सिमम मार्क्स 25. दॅट मीन्स विदाउट ऑप्शन. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी स्टार दाखव 4 मार्क्स प्लस 3 मार्क्स. इथं 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. 4 to the 8 मार्क्स. इथं 2 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. इच कॅरी 3 मार्क्स. 3 to the 6 मार्क्स. इथं 1 क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे 4 मार्क्स. जर तुम्ही 6, 4, 8, 4 + 3 समेशन जर केली तर ती किती मार्कांची होईल? 25 मार्क्स. हा क्वेश्चन पेपर पॅटर्न युनिट टेस्ट फर्स्ट आणि
युनिट टेस्ट सेकंड साठी असणार आहे. अंडरस्टँड? नाउ डिअर फ्रेंड्स, फर्स्ट टर्म एंड एग्जाम. फर्स्ट टर्म एंड एग्जाम 50 मार्कांचा केमिस्ट्रीचा पेपर सेट होणार आहे. 2.5 तास त्या ठिकाणी वेळ असणार आहे. आता फर्स्ट टर्म एंड एक्झामचा क्वेश्चन पेपर पॅटर्न आपण बघूया. फर्स्ट टर्म एंड एक्झाम साठी ऍज युजुअल 4 सेक्शन ए बी सी डी. सेक्शन ए मध्ये क्वेश्चन फर्स्ट एमसीक्यू असेल, क्वेश्चन सेकंड व्हेरी शॉर्ट आन्सर असेल, इच कॅरी 1 मार्क. ओके, बघूया विद्यार्थी मित्रांनो. फॉर फर्स्ट टर्म, फर्स्ट क्वेश्चन MCQ question, there are total 7 MCQ. Roman 1 to 7 या ठिकाणी लिहिले बघा. Each carry 1 mark, that means maximum 7 marks. Very short answer. Question second, for A section, there are also 7 sub questions. Very short answer. Each carry 1 mark. That means total 7 marks. That means in dear friend, that means for first term, A section carry total how many marks? 7 plus 7. That means total 14 marks A section. Got it? Now B section. Short answer first type of question carry 2 marks. Okay. Now for B section, attempt any 8 of the following. Attempt any 8 of the following. Dear friends, for first term in B section, there are total 11 sub questions. How many? 11. Question 3, question 4, question 5, question 6, question 7, question number 8, question number 9, question number 10, question number 11, question number 12, and question number 13. For B section, for first term, there are total how many short answer first type of questions? 11. Out of these 11 questions, you answer any 8. You answer any 8. 11 पैकी 8 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 3 क्वेश्चन्स बी सेक्शन मध्ये काय असतील? और असतील, एक्स्ट्रा असतील. गॉट इट? नाउ सी सेक्शन. सी सेक्शन शॉर्ट आन्सर सेकंड टाइप ऑफ क्वेश्चन. इच क्वेश्चन फॉर 3 मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो सी सेक्शनच्या खाली असं लिहिलेलं असेल अटेम्प्ट एनी 4 ऑफ द फॉलोइंग. खालीलपैकी कोणत्याही 4 उपप्रश्नांची किंवा प्रश्नांची उत्तरे लिहा. ओके. फॉर फर्स्ट टर्म इन सी सेक्शन देर आर टोटल 6 सब क्वेश्चंस. 6 सब क्वेश्चन. Question 14, question 15, question 16, question 17, question 18, and question number 19. That means question number 14 to question number 19. There are total 6 questions. Out of these 6 questions, you face 4 questions. 2 questions हे और असतील, ऑप्शनल असतील, एक्स्ट्रा असतील. Okay. Now D section long answer questions for first term and exam. D section च्या खाली लिहिलेलं असेल attempt any 2 of the following. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहा. Now how many questions here with option? Total here there are total 4 questions. Question 20, question 21, question 22. या ठिकाणी 24 च्या ऐवजी 23 पाहिजे, करेक्शन करा. क्वेश्चन 20, 21, 22 and 23. ओके. या 4 क्वेश्चन्स पैकी तुम्हाला किती क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत? 2.
म्हणजे जवळजवळ प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी ऑर आहे. बरोबर आहे ना? आता विद्यार्थी मित्रांनो, मार्कांचं वेटेज विथ ऑप्शन 70 मार्कांची समेशन होते का बघूया. 7 + 7 14 कंपल्सरी प्लस 11 2 जा 22 प्लस 6 3 जा 18 प्लस 4 4 जा 16 16 18 22 and 7 + 7 that means 40. ही समेशन केली. समेशन किती येते? 70 मार्क्स विथ ऑप्शन. ओके. अँड डिअर फ्रेंड्स, विदाउट ऑप्शन, विदाउट ऑप्शनचे स्टारने दाखवतो. पहिला ए सेक्शन तर कंपल्सरीच आहे. क्वेश्चन फर्स्ट, क्वेश्चन सेकंड 14 मार्क्स. बी सेक्शन इथं तुम्हाला फक्त 8 अटेम्प्ट करायचे. 8 2 जा 16. सी सेक्शन मध्ये फक्त 4 अटेम्प्ट करायचे. 4 3 जा 12. आणि डी सेक्शन मध्ये तुम्हाला फक्त 2 अटेम्प्ट करायचे. 2 4 जा 8. 8 + 12 + 16 + 14. जर तुम्ही ही समेशन केली तर ही समेशन किती विद्यार्थी मित्रांनो? 50. आणि जर तुम्ही ही समेशन केली तर ही समेशन किती? 70. ओके. 70 पैकी 50 मार्क्स म्हणजे 20 मार्कांचे क्वेश्चन, एक्स्ट्रा क्वेश्चन, ऑप्शनल क्वेश्चन आहे. नियर अबाउट याच्या अर्धे 35-36 पैकी तुम्हाला 25 मार्क्स म्हणजे जवळपास फर्स्ट टर्म पेक्षा 50% क्वेश्चन आणि 50% या ठिकाणी सिलेबस युनिट टेस्ट. ओके. नाव व्हेरी इम्पॉर्टंट, आपला बोर्डाचा क्वेश्चन पेपर 12वीला त्याच पद्धतीने अॅन्युअल क्वेश्चन पेपर तुमचा अॅन्युअल एक्झामचा 3 मार्कांचा 70 मार्कांचा क्वेश्चनचा पॅटर्न विद्यार्थी मित्रांनो आता बघून घेऊ. आता तुम्हाला पुष्कळची आयडिया क्लिअर झालेली आहे. सेकंड टर्म साठी 3 मार्कांचा 70 मार्कांचा पेपर केमिस्ट्रीसाठी आणि 30 मार्कांचं काय असेल विद्यार्थी मित्रांनो? प्रॅक्टिकल एक्झाम असेल. 70 + 30 100. ओके. नाउ डिअर फ्रेंड्स, फॉर सेकंड टर्म किंवा बोर्ड एक्झाम फॉर 12 क्वेश्चन पेपर पॅटर्न इज ए सेक्शन. फॉर ए सेक्शन वी नो नाउ ए सेक्शन मध्ये पहिला क्वेश्चन हा कंपल्सरी एमसीक्यू आहे आणि दुसरा क्वेश्चन काय आहे? व्हेरी शॉर्ट आन्सर. फॉर अॅन्युअल एक्झाम क्वेश्चन फर्स्ट एमसीक्यू मल्टिपल चॉइस क्वेश्चन. तुम्हाला 4 ऑप्शन पैकी ॲक्युरेट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा 1 to 10 रोमन आकड्यात दाखवलं बघा. 1 to 10 that means 10 सब क्वेश्चन्स एमसीक्यू टाइप ऑफ क्वेश्चन्स असतील. हाऊ मेनी मार्क? each सब क्वेश्चन 1 मार्क, that means 10 साठी 10 मार्क्स. क्वेश्चन सेकंड व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन 1 to 8. that means total how many sub questions? 8 sub question. each sub question carry 1 mark and therefore very short answer 8. आता विद्यार्थी मित्रांनो इथं लक्षात घ्या 10 + 8 that means 18 marks compulsory questions. नो और. ए सेक्शनला कुठलाही और नसेल. ए सेक्शन साठी कुठलाही और नसेल. ए सेक्शन कंपल्सरी सेक्शन. गॉट इट? नाउ डियर फ्रेंड्स, फॉर सेकंड टर्म बी सेक्शन we know now B section short answer first carry 2 marks. विद्यार्थी मित्रांनो सेकंड टर्म साठी अॅन्युअल एक्झाम साठी अटेम्प्ट एनी एक खालीलपैकी 8 प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो
एकूण बी सेक्शन मध्ये क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14 एकूण किती क्वेश्चन्स आहे काउंट करा. देयर आर टोटल 12 क्वेश्चन्स. क्वेश्चन 3, क्वेश्चन 4, क्वेश्चन 5, क्वेश्चन 6, क्वेश्चन 7. 5 झाले. क्वेश्चन 8, क्वेश्चन 9, क्वेश्चन 10, क्वेश्चन 11, क्वेश्चन 12. 10 झाले. क्वेश्चन 30 क्वेश्चन 30 अँड क्वेश्चन 14. बी सेक्शन साठी विद्यार्थी मित्रांनो एकूण 12 क्वेश्चन्स आहेत. एकूण आउट ऑफ दिस 12 क्वेश्चन्स तुम्हाला फक्त 8 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. 8 to the that means 16 marks. Now C section short answer second type of questions each carry 3 marks. Okay, विद्यार्थी मित्रांनो सी सेक्शन साठी सुद्धा या ठिकाणी टोटल 12 क्वेश्चन्स आहेत. किती क्वेश्चन्स आहेत? 12. क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 काउंट करा. टोटल 12 क्वेश्चन्स अँड आउट ऑफ दिस 12 क्वेश्चन्स तुम्हाला फक्त 8 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अॅन्युअल एक्झाम मध्ये सेक्शन बी आणि सेक्शन सी एकूण 12 क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी तुम्हाला फक्त 8 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. 4 अधिक क्वेश्चन्स आहेत, ऑप्शनल क्वेश्चन्स आहेत. ओके, नाव डी सेक्शन लॉन्ग आन्सर क्वेश्चन्स. लॉन्ग आन्सर क्वेश्चन carry 4 marks. Okay, now for D section attempt any 3. खालीलपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहा. क्वेश्चन 27, क्वेश्चन 28, 29, 30, 31. That means total 5. विद्यार्थी मित्रांनो अॅन्युअल एक्झाम साठी एकूण 5 लॉंग क्वेश्चन्स असतील. त्यापैकी तुम्हाला फक्त किती अटेम्प्ट करायचे आहेत? 3 अटेम्प्ट करायचे आहे. 2 अधिक क्वेश्चन्स असतील. अंडरस्टँड? आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर समेशन केली विथ ऑप्शन 98 मार्क कसे येतात बघूया. या ठिकाणी मी बरोबरची गुण करतो. 10 + 8 कंपल्सरी ए सेक्शन 80 प्लस 24 प्लस 36 आणि प्लस 5 that means 20 plus 36 plus 24 plus 8 plus 10 ही जर तुम्ही समेशन केली ही समेशन किती येईल? 98 मार्क्स. ओके, आणि विदाउट ऑप्शन या ठिकाणी मी स्टार्ट करतो. 80 मार्क्स कंपल्सरी आहे. 8च अटेम्प्ट करायचे. 8 to the 16 प्लस इथं सुद्धा 8 अटेम्प्ट करायचे. 8 3 जा 24. इथं 3 अटेम्प्ट करायचे आहेत. 3 4 जा 12. जर तुम्ही ही समेशन केली 18 + 16 + 24 + 12 ही समेशन किती येईल? 70 येईल. आणि विथ ऑप्शन समेशन 98 मार्क्स. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण अत्यंत इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर केलेला आहे. हा टॉपिक तुम्हाला फक्त 11thच नाही 12th साठी देखील उपयोगी पडणार आहे. कळालं? आणि म्हणून 11वी आणि 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी केमिस्ट्रीच्या A4 साइजची नोटबुक परचेस करायची आहे. आणि त्यांनी पहिल्या 3-4 पेजेस मध्ये अतिशय सुटसुटीत व्यवस्थित रेड ब्ल्यू ब्लॅक कलर इंकचा वापर करून नोटबुकची काय करायची आहे? सुरुवात करायची आहे. ओके, मी आता साईडला होतोय. ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट काढायचा असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, ठीक आहे. थँक्यू.